महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जो निकाल आलेला आहे त्यावरनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे सत्ताधारी पक्षालाही असं वाटलं नाही की इतकं बहुमत त्यांना 237 आमदारांचं मिळेल आणि विरोधी पक्ष गारदच झाला, त्यात तुम्ही सुद्धा होते. आणि मग उलटसुलट चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा असं झालं की मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका आली ती ऍडमिट झाली आणि मुंबई हायकोर्टानं संबंधितांना नोटीस पाठवलेल्या आहे. आता या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आत उत्तर द्यायला सांगितलंय. माझा पहिला प्रश्न अगदी स्पष्ट आहे सर, की याचिकेच्या प्रेयरमध्ये काय आहे, याचिकेत कोणते मुद्दे आहेत आणि तुमची शंका काय आहे? ते याचिकेचे पहिले प्रेयर जे आहे त्या पहिल्या प्रेयर मध्ये तुम्ही असणार टोकन वाटले का? एकंदरीत 4 प्रेयर्स आहेत त्याच्यामध्ये. पहिल्या प्रेयर मध्ये तुम्ही टोकन वाटलेत का? शंका काय? त्याचं पहिल्यांदा असं उत्तर द्या. दुसऱ्या प्रेयर मध्ये तुम्ही असं टोकन वाटले असतील तर बूथ वाईज किती आणि एका विधानसभेमध्ये किती वाटले त्याची असणारी माहिती द्या. त्यालाच अनुसरून ह्यांनी असणारं जर टोकन वाटले नसतील तर नियमावली जी आहे एकदा वेळ निश्चित केल्यानंतर मतदानासाठी आलेल्या लोकांची मतदान कसं करून घ्यायचं त्याची नियमावली आहे. त्या नियमावलीचं पालन झालं नसेल तर मग कोर्टाने ठरवावं की हे मतदान वैध आहे का, ती इलेक्शन प्रोसेसच वैध आहे का, याच्याबद्दलचा असणारा निर्णय त्यांनी द्यावा असा आहे. दुसरं जे आहे ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्येच म्हटलेलं आहे 51च्या की जे मतदान झालंय म्हणजे पोल वोट्स आणि मतदानाच्या काउंटिंगच्या दिवशी जे काउंट झालेलं आहे याचं टॅली झाली नसेल तर मग ती केस इलेक्शन कमिशनकडे सुमोटो रिटर्निंग ऑफिसरने रिफर केली पाहिजे. बरं. आणि ते रिफर करून जो काही डायरेक्शन येईल इलेक्शन कमिशनचा त्या प्रमाणात त्यांनी असणारा निकाल जाहीर केला पाहिजे. अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याची तुलना झालेली नाही. त्याच्यामुळे आम्ही असताना त्या ठिकाणी